इकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणधुमाळ आहे ते सुरू झालेलं आहे. सध्या मी वरळी कोळीवाड्यात आहे आणि वरळी कोळीवाडा हा आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि या ठिकाणी ते स्वतः आमदार आहेत. परंतु वरळी कोळीवाड्यामध्ये ज्या काही प्रामुख्याने कोळी बांधवांच्या ज्या समस्या आहेत किंवा मग इथे राहणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या काय समस्या आहेत त्या आपण आज पाहणार आहोत. सोबत मुंबईमध्ये कोणाचा महापौर येईल या संदर्भातही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. या ठिकाणी पाहायला गेलं ना गल्ली बोळे खूप छोटे आहेत आणि यांचं म्हणणं आपण पाहायला गेलं तर एका वेळेस एकच माणूस पास होऊ शकतो. चल थोडं पुढचं. या 25-20 जणांच्या घरात संडासच नाही. मागे इथे ही गल्ली आहे. या गल्लीत 20-25 घर आहेत. या 20-25 लोकांना हा प्रॉब्लेम आहे की त्यांना संडास बाथरूमचा म्हणजे हेच नाही टाकायला नाही. हा, त्याच्यामुळे ते प्रत्येक टायमाला जातात शाखेत, त्यांना कोण लक्षच देत नाही. त्याच्यामुळे त्यांचा पहिला हे गल्ली संडास बाथरूम प्रत्येकाला असं वाटतं की आमच्या पण घरात संडास बाथरूम असावं म्हणून, पण ह्यांचे गटाराच ना लाईनचं काय हेच नाही होत, तर संडास बाथरूम टाकूनच कोण देणार. काय सांगाल तुम्ही? तुम्हाला रोज हे जो प्रश्न आहे तो तुम्हाला रोज भेटतो? हो, भेटता होतो का आम्हाला हे पाहिजे, संडास वगैरे आतमध्ये पाहिजे. काय वाटतं? आणि त्यानंतर तुम्हाला जर हे काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला काय वाटतं? जर हे काम तुमचं जर पूर्ण होत आहे तर तुम्ही कोणाच्या पाठीमागे उभं राहाल? भाजपाच्या पाठीमागे. भाजपच्या. तुम्हाला वाटतं भाजप हे काम करून देईल तुमचं? आता वाट ह्याही नाही केली तर आता ह्याही तरी केलं तर बरं होईल ना. नाही तर मत घ्यायपुरते सांगतात आम्ही हे करू आम्ही ते करू, आणि मत झाल्यावर काय नाही, मग पाठ फिरवतात. असे करतात सगळे. ते आता हे भाजप काय करतोय ते काय माहिती नाही काय, ते पण तसेच करतायत. हे आम्हाला काय समजत नाही. आता काय वाटतं, महापौराची निवडणूक आहे आता, महापौराची असू दे नाही तर फापौराची असू दे, पण ते आमची कामं झाली पाहिजे. जो काम करेल तो सतत बसेल असं वाटतं? हा, बरोबर. काम करील तो, ज्याने काम केलं ना त्यालाच आम्ही मत देऊ, बाकी नाही देणार. आमचं काम आधी पहिलं झालं पाहिजे. मुंबई महापालिकेवरती मराठी महापौर ते काय बोलतायत ते ऐका. इथे बघा म्युन्सिपाल्टीची संडास बांधलेली आहे, पण त्याची सोय नाही, म्हणजे घाण सर्व. तर ती संडास बांधलेली तशीच पडलेली आहे, त्याच्यात नाही धड साफ करत नाही, काही नाही, घाण नुसती. तिला पण पाणी वगैरे काही नाही आहे. आमचा स्त्रियांचा लय प्रॉब्लेम होतो, ते आम्हाला सॉल्व्ह करून द्या. संडास वगैरे काय धुवायला येत नाही, काय नाही, ही घाण नुसती. पाणी नाही, टाकीला पाणी नाही, त्या काहीच नाही, त्या टाकीतून पाणी येत नाही. आज किती दिवस सकाळी आम्ही 5 वाजता संडासला जातो, तो कुठे जाणार पाणी नसला तर. आणि बायका पण हडतूड करतात तिकडे. मग एवढी लांब तिकडे जायला लागतो. किती वेळ लागतो इथून जायला? इथून 5-7 मिनिटं लागतात. 7 मिनिटं. हा, आणि जोराबिरात झाली तर काय करणार? आमच्या ना आम्हाला गल्लीत आम्हाला सगळीकडे लाईनी आहेत सगळ्यांच्या घरामध्ये. आमच्या ह्या गल्लीतच लाईन नाहीये ह्याची बाथरूमची. मग त्यामुळे आम्हाला लाईन पाहिजे, कारण की म्हातारा माणूस आहे, लहान मुलं आहे, कुठे जाणार रात्रीचं पावसाचं, कुठे जाणार ना बाथरूमला. खडपामध्ये भरती असली तर कुठे जाणार, आणि संडास तिकडे ह्याला आहे मैदानामध्ये, ते एवढ्या लांब जाऊ शकत नाहीये. मग त्यामुळे आम्हाला लाईन टाकून पाहिजे संडासची. ते भाजपानी आम्ही वोट देऊ त्यांना, पण आम्हाला पहिलं काम आमचं केलेलं पाहिजे. आम्हाला टॉयलेट लाईन पाहिजे. काय वाटतं, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, महापौर कोणाचं बसावा? हा, भाजपाचा येऊ, पण त्यांनी आम्हाला आमचं काम करून दिलं पाहिजे. की बाबा वयस्कर माणसं आहेत, कुठे जाणार ना, पाय बी घसरला पडलं बिडलं तर केवढ्याला पडणार, मग कुठे जाणार आम्ही बाथरूमला रात्रीच. हा, मग तेच बोलते ना, वयस्कर माणसं कुठे जाणार ना. हा, अजून काय समस्या? आणि पाणी येत नाही आम्हाला, हा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पहिलं 7ला पाणी यायचं, आता 9 वाजता पाणी येतं. पाणी होत नाही, 9ला आलं की 10:30 पावणे 11ला पाणी जातं. 2 तासच पाणी असतं? हो, आमच्याकडे 2 तासच पाणी असतं. आता किती दिवस झालं प्रॉब्लेम चालू आहे इथे. पण मग हे निदर्शनास कोणी आणून दिलं का तुम्ही? मग पहिलं सांगितलेलं, आता कोण लक्षच देत नाही. काय तर निवडणूक आहे तर कोणीच लक्ष देत नाही याच्याकडे. आम्ही जातो शाखेमध्ये जातो, तिथे खाली ऑफिस दुसरं ह्यांचे
मनसेचे ऑफिस आहे तिथे जातो, कोणीच काही लक्ष देत नाही. हा. कोणी काही करत नाही. एकंदरीत महिलांच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतोय. वॉशरूम नसल्यामुळे त्यांना बाथरूमला पण लांब जावं लागतं. ताई, काय सांगाल, तुमच्याकडे काय समस्या आहे? आमच्याकडे म्हणजे मला येऊन आता वर्ष दीड वर्ष होत आला आणि इथं खरंच टॉयलेटचे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. अक्षरशः रात्री अपरात्री पण जायचं कुठे 11 वाजताच बंद होतं. मैदानातलं 11 वाजताच बंद होतं आणि जो शौचालयाचा आहे तिथे नाही लाईट आहे ना पाणी आहे आणि टॉयलेट भरलेले आहेत. त्यामुळे आमची बायकांचे भरपूर हाल आहेत. त्यामुळे कुठं जायचं काय समजत नाही. आणि कसं आहे आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये आमच्या सासूबाई आहेत. समज एक त्यांच्या म्हातारी वयानुसार माणसं तरी हा आहेतच. इथं 2 आहेत, माझ्याकडे 1 आहे, यांच्याकडे 1 आहे. प्रत्येकाच्या घरात म्हातारा माणूस आहे. त्यांचे आमचे लय हाल होतात. अक्षरशः आम्हाला त्यांना एवढा लांब नेता येत नाही म्हणून खुर्च्या आणून टाकलेत आम्ही, ज्याच्यामुळे ते घरामध्येच बसूया. पण आम्ही काय करणार? त्यांना अचानक रात्री अपरात्री जावंसं वाटलं, त्यांना लाज वाटते. कारण ते आता वयामध्ये आलेत आणि लहान लहान पोरं मोठी झालीत, आता त्यांना लाज वाटायला लागले. पण आम्ही आमचे प्रॉब्लेम्स कोणाकडे मांडायचं तेच कळत नाही आम्हाला. कारण प्रत्येक जण फक्त येतो, वोटिंग पुरतं बोलतो, पण काहीच करत नाही. ते कोणीच नाही करत. मी बघते इथे, पण इथं आहे ना, मी अक्षरशः प्रयत्न करत होती टॉयलेटची लाईन टाकायची, पण आम्हाला टाकून पण दिली नाही कोणी. ड्रेनेज नसल्यामुळे. हा, ड्रेनेज नसल्यामुळे. घरातल्या घरात ड्रेनेज बनू शकतो ना, असं नाहीये, पण ते लोक आम्हाला साथ देत नाहीये. तर तुम्ही काहीतरी आता आलात आहात इथपर्यंत, तर आमच्या मागण्या जरा तुमच्या मागण्या जरूर तुमच्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवल्या जातील. फक्त तुम्हाला काय वाटतं, मुंबईमध्ये महापौर कोणाचं असावं? नाही, मी काय म्हणते, येऊ दे भाजप, येऊ दे, पण निदान त्यांनी आम्ही केलेल्या मतदानाचा आम्हाला मोबदला तरी मिळाला पाहिजे. आम्ही एवढे वर्ष करतोय, पण आम्हाला त्याचा मोबदला काय अजून मिळालेला नाही. इथं 33 वर्ष झाली माणसं आहेत. आता त्या बाईंशी तुम्ही बोलत होता, त्या 33 वर्ष झाले इथे, या 30 वर्ष झाले. प्रत्येक जण बोलतो, पण कोणी काही करत नाही. त्याच्यामुळे इथे काय म्हणजे जसे दिवस चालले, चालू दे, चला होईल, आज होईल, उद्या होईल, आज होईल, उद्या होईल, एवढंच चालू आहे बस. कोणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत. एकंदरीतच सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती महिलांची आहे, महिलांच्या स्वच्छतेची आहे. आणि बाथरूमची जी लाईन आहे ती लाईन ड्रेनेज नसल्यामुळे त्यांना हा सगळा प्रॉब्लेम्स होतं. त्यांच्या घरी जी वयस्कर काही मंडळी आहेत त्यांच्यामुळे त्यांना बाहेर कुठेतरी पाठवणं त्यांना थोडंसं प्रॉब्लेमॅटिक वाटतं. आपण अजून काही लोकांशी बोलणार आहोत. इकडचं जे काही नियोजन आहे ते पाहणार आहोत. ताई, काय इकडच्या मुख्य समस्या काय आहेत तुमच्याकडच्या? काय इथं आता सगळी सोय करायला पाहिजे. काय म्हणजे काय कसली सोय करायला पाहिजे? सगळे पाणी पण आम्हाला म्हणजे पियाचं पाणी वगैरे येत नाही व्यवस्थित. माझे एवढे वर्ष झालेत, मग असं आहे ना. बाथरूमची व्यवस्था आहे का? बाथरूमची व्यवस्था नाही, पण बाथरूमची व्यवस्था आहे ना. इकडे लोक कशी आहे, गटार साफ करायला कोण येणार नाही. उद्या संडास आहे हा तुंबणारच, म्हणजे साफ तर करायला यायला पाहिजे. आता साधा गटार बघा, जर पाठी सगळं तुंबलेलं आहे, पूर्ण वास येतो पाठच्या लोकांना. मी साफ करायला नको. आता का नेहमी कोण येणार आहे का? आपणच साफ करायला पाहिजे ना. आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, कोणाचं महापौर बसेल? आता जे आम्हाला योग्य वाटेल त्याला आम्ही मतदान देणार. पण तुमच्या इकडच्या मुख्य समस्या काय आहे? पाण्याचेच प्रॉब्लेम आहे, गटारीचे परत आहे. समुद्र सगळं लाटायला की पाणी सगळे भरते की पूर्ण गटारच खाली येतं सगळं पाणी. आणि साफ करायला कोण येतच नाही. वॉशरूम तर बघायलाच नको. पूर्ण आता वॉशरूम करून दिलेत पूर्ण, ते काहीच नाही उपयोगाचे. घाण भरपूर येते त्याच्यावर. आम्हाला 2 रुपये देऊन देसायला झालं BMC त्याच्यामध्ये. ते पण तिथे पण भरपूर गर्दी असते. ते साफसफाई पण असते. काय वाटतं मुंबई महानगरपालिकेत कोणी सत्ता येऊ शकतं? काय सांगू शकत नाही आता. साफ करायला येतच नाही. म्हणजे इकडनं लाईन आहे, आतून अशी लाईन आहे. हा, ही गटारची लाईन आहे, पण आतून ती एवढी छोटी गल्ली आहे. मग एवढं छोटे गल्लीत राहते. पूर्ण वरपासून ते बघा, पूर्ण वास येतो. तर ही रूम पण आमचीच आहे. ही बॅक साईड आहे का यांची? हो, आता बघू शकतो. हे बघा गटर तुटले ते काढा.
पण त्यांच्या शेजारी राहणार काकांची चर्चा करणार आहोत. काय सांगाल, काय त्रास होतो या गटाराचा? वास जाम त्रास होतोय, घाण वास येतोय, काय काय ते आजारी पडतं माणूस. हे बघा, एक एक घाण आजारी पडलं. त्या आजारी आहेत कशामुळे? हे गटर मुलं जास्त आजार पडतात. एक मिनिट मला येऊ का? घरात आजारी पडल्याची प्रतिक्रिया जी आहे ती काका देतात. कारण आम्ही प्रत्यक्षातही पाहतोय त्यांचे जे घरातले मेंबर आहेत ते आजारी आहेत. बाजूला गटार आणि ड्रेनेज ओपन असल्यामुळे ही सगळं होत आहे. म्हणजे ते आजारी पडत आहेत त्या काकांनी सांगितलं. हे गटर मुलं आजारी पडतात. अशा पद्धतीचा फलक जे आहे ते ह्या बाथरूमच्या बाहेर लावलाय. आपण बाथरूम पाहूयात पहिला टॉयलेट कशा पद्धतीने आहे, त्यानंतर मग लोकांची प्रतिक्रिया घेऊयात. टाकीने कसं म्हातारी माणसं बसायची तर आम्हाला काही समजतच नाही हो बाबा. म्हातारी माणसं येतात बसतात. हे बघा बघा, हाय पाणी हाय, थोडा पण नाहीये पाणी बघा. काय सांगाल, काय वाटतं आता? आम्हाला काय वाटते, पाणीच नाही नाल्याला. संडासला माणसं येतात ती तशीच जातात. म्हणजे अस्वच्छता आहे. नाही स्वच्छता हे काय हे स्वच्छता आहे बघा. काहीच नाही, एकदम घाण असतं संडासला. एकंदरीत पाहू शकतो तुम्ही इथे भरलेलं असतं. भरलेले असतं. आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. तुमच्या कोळीवाड्यातल्या मुख्य समस्या काय आहेत? आता बोलायचं झालं तर आता मला तर पहिल्या या निवडणुका 8 ते 9 वर्षांनी येतात, त्याच्याबद्दलच बोलायचं होतं की या निवडणुका जर 8 9 वर्षांनी येतात मला याचा फायदाच काय. जर निवडणुका महापालिकेच्या ज्या निवडणुका असतात नगरसेवक लोकप्रतिनिधीच्या त्या दर 5 वर्षांनी असतात. मग त्या 9 वर्षांनी का घेता, म्हणजे 8 9 9 वर्षांनी का तुम्ही घाबरता का? प्लस आता जर तुमचं बोलायचं झालं तर मला कोणाच्या सरकारबद्दल काही बोलायचं नाही, पण आमच्या ज्या समस्या आहेत, आता तुम्ही आता स्वतः या कोळीवाड्यात खालना तुम्ही वरती आल्यात ना, आता किती बाईक लागल्यात आणि किती काय लागल्यात, याच्यामुळे आम्हाला एवढा त्रास होतो. एकंदरीत पार्किंगचं नियोजन पार्किंगचं नियोजन तर अजिबात नाही. आणि हे प्रश्न कोणाच्याकडे मांडायचे आम्ही सारखे, कारण आमची ॲम्ब्युलन्स, आमची कचऱ्याची गाडी अजिबात यायला तयारच नाही, इकडे येतच नाही. आणि कोण आले टॅक्सीवाल्यांना मारायला येतात ही लोक. मग काय गाडी लागते, एवढे बाईकच रस्त्यावर लागलेले असतात. म्हणजे ॲम्ब्युलन्स तर यायला लांबच राहिले. आता माणसं इथेच मरतायत. परत असा प्रॉब्लेम आहे, या गाड्या का लागतात, कारण गाड्या आहेत ना इकडे पूर्ण जे कोळीवाडा आहे त्या कोळीवाड्यामध्ये पूर्ण अनलिगली कन्स्ट्रक्शन चालतं. त्या अनलिगली कन्स्ट्रक्शन चालतात, त्याच्यामुळे भाडेकरू वाढले आहेत. परत कोण विकत घेतं ते राहायला येतात, त्यांच्या गाड्या रस्त्यावर लागतात. त्याच्यामुळे एवढा त्रास होतोय आम्हाला की आमचा गाव आणि आम्हालाच त्रास, आणि आम्ही इकडचे भूमिपुत्र, आम्हाला एवढा त्रास झाला याचा की कंटाळलोय आम्ही फार. काय करायचं, जाणार कोणच्याकडे? मी सर्व प्रश्न माझे लोकप्रतिनिधीकडे मांडलेले, प्लस मी राहुल नार्वेकरांकडे मांडलेले. काय झालं हेच नाही येते, पर्यायच देत नाहीत कोण. एकंदरीत आता तुम्ही इथले भूमिपुत्र आहात. एक जाळं पण विणताय, म्हणजे एक मासेमारी आमचा व्यवसाय आहे. पण त्याच्यामध्ये काय आम्हाला आमच्या ज्या मच्छीमारीसाठी बर्फ लागतो, तशा मच्छीच्या गाड्या जातात. या आम्हाला आतमध्ये आम्हाला गाडी जायला एवढा त्रास होतो मच्छीची. आता कारण ट्रान्सपोर्टेशन असतं, त्या ट्रान्सपोर्टेशन पण होत नाही आमचं. प्लस आमच्या आता मच्छीमार आम्हाला जायचं असला किती त्रास होतो हे आम्हाला माहिती आहे स्वतःला. कारण नियोजनच बरोबर नाही आहे, कारण बाईकच एवढ्या रस्त्यावर लागल्यात, कसं होणार नियोजन? आणि ह्याच्याकडे कोणी लक्षच देत नसतं. आणि म्हणजे आम्हाला कोणी निवडून आलं तरी आम्हाला त्याचा काही फायदा आहे? काहीच फायदा नाही ना. तो आमदार असून दे, नाही तर तो नगरसेवक असून दे, तो खासदार असून दे. खासदार तर आम्हाला कधी भेटायला पण नाही येत. म्हणजे आम्हाला याचा फायदाच काय या गावाला? मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. महापौर कोणत्या पक्षाचा बसू शकतो किंवा महापौर कोणाचा? महापौर कुठच्याही पक्षाचा बसला तरी तो आमच्यासाठी काम करणार नसेल तर मग आमचा फायदा नाही. तरी पण माझं मत, स्पष्ट मत मी सांगतो, बीजेपीचा महापौर आला तर बरं होईल. कारण कंटाळलोय. ह्यांनी काय केलंय एवढ्या वर्ष आमच्यासाठी? ह्यांच्या महापौरने आमच्यासाठी काय केलंय? काहीच नाही केलंय. ही अनलिगलीच कन्स्ट्रक्शन चालू आहे तिकडे सर्व. तर मग आमचा ह्या शिवसेनेचा जर महापौर बसला तर काय फायदा? बीजेपीचा महापौर बसून ते काय होईल ते झाले, एकदाच फायनलच होईल. एकंदरीत मराठी महापौर असो. महापौर हा मराठीच पाहिजे, कारण हा महाराष्ट्र मराठ्यांचाच आहे, मराठीच पाहिजे आम्हाला तर. आणि आमचा बसला तर लय बरं होईल. मच्छीमार कोणतरी आमच्याकडे कोणतरी प्रतिनिधित्व करेल, म्हणजे भूमिपुत्र मुंबईतला भूमिपुत्र बसेल तर तुम्हाला लय बरं होईल. आमचे उपमहापौर होते, पण महापौर बसला तर आम्हाला ते पण बरं होईल. तुमच्याकडे काय मुख्य समस्या आहेत? तब्येत बोलतायत, तब्येत बरी नाही, डॉक्टरकडे झाला? चाललो डॉक्टर. कुठे डॉक्टरकडे कुठे जावं लागतं? चौरशा जवळ आहे की लांब आहे?
इथून 10 मिनिटं असतात आता चालत जावं लागतं की कसं? चालत आतमध्ये गाडी वगैरे येते की नाही? नाही नाही गाडी गाडी येतच नाही मग म्हाताऱ्या माणसाला त्यांना गाडी येत नाही हम्म. मग कोणी आजारी असला तर खाली जावं लागतं टॅक्सी करायला का गाडीवरती मध्ये. काय येऊ शकत नाही असं काय? आ? गाडीवरती येऊ शकत नसं काय कारण वाटतं? आता गाडी येते ते शिवसेना माहिती पाहिजे कार्यकर्ता माहिती पाहिजे ना यांची गाड्या किती लागतात पण रोडवरती बाईक पार्किंग केले म्हणून हा पार्किंग यायला वाट नाही टॅक्सी यायला खाली जात नाही मग गाड्यावरून फायदा काय गाड्यावरून फायदा काय वरली विभागातल्या समस्या अशा आहेत की आम्हाला आमदार आमचा मराठी माणूसच पाहिजे. त्याच्यानंतर आमचे जे काम आहेत आमदार तर आदित्य ठाकरे आहेत ना इकडे. आदित्य ठाकरे आहेत पण आदित्य ठाकरेंनी आजपर्यंत कामं आमची करायला पाहिजे ना. जे आमची कामं आहेत ते करून द्या. अजून त्याच्यामुळे बाकीची कामं म्हणजे आमच्या आता जे हे रस्ते आहेत परत ते गल्लीतला ज्याचे प्रॉब्लेम आहे संडास ज्याच्या आमच्या गल्लीत तर भरपूर जणांना प्रॉब्लेम आहे संडास लाईन नाही आहे मग ते लाईन व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा. पाण्याचा प्रॉब्लेम कशामुळे आहे? पाण्याचा प्रॉब्लेम कन्स्ट्रक्शन चालतात ते माणसं जास्त राहायला येतात बिल्डिंगी मोठी होतात लाईट नाही होत ते पाहिजे ना लोड होते. आज एवढ्या मोठ्या मोठ्या टावर बांधतात तिकडे तुम्ही पाणी 24 तास असते मग आम्हाला इथं पाणी 7 ते 11 वाजेपर्यंत असतं. काही कामगार कामाला जातात मग त्यांना पाणी नाही आहे त्यांना पाणी पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला पण पाण्याची सोय वगैरे व्यवस्थित झाली पाहिजे ना. आज आमची एवढी झोपडपट्टी आहे या झोपडपट्टीमध्ये 500 तरी झोपडपट्टी आहेत. 500 पैकी 100 200-300 लोकांच्या घरात संडास बाथरूमच नाही. ती गटर लाईनच नाही साफ म्हणजे बाथरूमला बाहेर जावं लागतं. बाहेर जायला लागतं म्हणजे अशी पण ते बाथरूम स्वच्छ आहेत का तुमचे? बाहेर बाथरूम पण साफ नसतात बाथरूम पण घाणच असतात ती. कारण नगरसेवकांचं नेमकं ते कामच आहे की वॉटर गटर मीटर आहे हा पण ते करतच नाही ना ना आमच्याकडं हे पाठवत नाही धुराची गाडी येत नाही ती पण कधी मच्छरचा त्रास आहे. मच्छरचा त्रास तर आहेच आमच्याकडे डेंगू होते टायफर होते सर्व ते जेव्हा आम्हाला होईल तेव्हा इथे येणार विचारणार की तुमच्या इथे म्हणजे आजार झाल्यानंतर येतात. हा आजार झाल्याच्या नंतर येतात असे येतच नाही कोण. मग ते आम्हाला हे पाहिजे ना सॉल्व पाहिजे ना तरच आमदार खासदार इथे येऊन आम्ही मत देणार ना त्यांना. आता महानगरपालिकेची निवडणूक आहे नगरसेवकासाठी आणि नंतर मग मुंबईमध्ये महापौर जो बसणार आहे तो कोणाचा बसेल काय वाटतं? कोणत्या पक्षाचा बसेल? पक्षाचा तो पक्ष बसणार म्हणजे आदित्य ठाकरे बसणार. इकडं आजपर्यंत आदित्य ठाकरेची सीट आहे बाकी दुसरा कोणाची सीट आलेली नाही. बस आता जो कोण राहील ते मराठी पाहिजे मराठी महापौर मराठीच पाहिजे आम्हाला. जो आमच्यासाठी मराठी माणूस काम करेल तोच पाहिजे आम्हाला बाकी कोणी नको. या साईडला घुसतो मग खाली कारण या साईडला मला जरा क्लीनच वाटतं. गटार तुंबलेली आहेत पाणी येत नाही आम्हाला. पाणी तर आज किती दिवस आमची रात्री 9 वाजताना 12 नंबर आहेत काय पाणी भरणार सांग मला. हा काय भरणार पाणी 12 नंबराला पाणी पुरल 9 वाजताना येऊ. इकडे गटार साफ आहेत का? गटार साफ आहेत का? आता ते कोणी बघितलं ना गटार पॅक केलेली आहेत ते कोण कशाला बघतंय होय का नाही बाई. वरनं पॅक केलेली आहेत कोण कशाला बघते बाबा सांग ना. ते काय हुंदीर बिंदीर आहेत घुसी बिसी होय घुसीचा हिंट आहे सगळ्या या घुसी बिसी सगळ्या हिंट आहेत गटारातला. आपण पाहिलं की ज्या पद्धतीने गटार आहे त्या गटारामध्ये आपल्याला खुल्याम झुरळं पाहायला मिळतं. हे हा काय नवीन प्रकार आहे हो? मधमाशांचा पोळा आहे तो मधमाशांचा एकंदर गटाराच्या लाईनी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने पाइपिंग केलं आहे. ओपन पाईप आहेत आणि म्हणजे ताई किती वेळ पाणी येतं इकडं बोला? पाणी 7 ते 11 7 ते 11 म्हणजे ते फक्त पण होत नाही कोणाचं. 3 तास 3 ते 4 तास. आता आमच्या काय समस्या पाण्याचाच प्रॉब्लेम आहे आम्हाला आणि ह्या गल्लीत ह्या बाजूला संडासाचं कोणाला हे नाही म्हणजे प्रॉब्लेम आहे. ते आता कोण तयारच नाही. ते गल्ली छोटी आहे त्याच्यामुळे त्यांना संडास मला दाखवते. काय मागणी काय? त्यांच्या संडासची मागणी येते या मी तुम्हाला. आणि इकडे आता महानगरपालिकेची निवडणूक आहे हा तर कोण निवडून कोण येतं?
निवडून आता कोण आता अजून काय आम्हाला मतदान वगैरे आलेले नाही. महानगरपालिकेचा महापौर कोण बसेल काय वाटतं तुम्हाला? कोणत्या पक्षाचा बसू शकतो? मला असं वाटतं भाजपचा एखादी. भाजपचा बसावा. हा. एकंदरीतच महापौर हा भाजपचा बसावा अशा पद्धतीची प्रतिक्रिया ताईंनी दिलेली आहे. पाण्याचाच आम्हाला प्रॉब्लेम आहे, हा. बाकी काय नाही. या गल्लीत संडास लाईन नाहीये, बाथरूमची लाईन नाहीये. अशी किती घरं आहेत असं इथे या साईडला? कोशाबद्दल म्हणजे ज्यांच्या घरी बाथरूम पूर्ण 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 गल्लीच आहे ती. 20 एक रूम असतील नेमके. तुमच्या इथे काय समस्या असतात? आमच्याकडे पाण्याचाच पाणी येत नाही. काय वाटतं मुंबई महानगरपालिकेची आता निवडणूक आहे, महापौर कोणाचा बसावा? कोणत्या पक्षाचा असेल? ठाकरे आणि मनसेवाले दोघे. म्हणजे ठाकरे बंधूंचा. हा, ठाकरे बंधूंचा. एकंदरीतच महापौर हा ठाकरे बंधूंचा बसावा अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे ती ताईंनी दिलेली आहे. सोबतच इथे पाण्याची जी समस्या आहे त्या संदर्भात त्या बोलल्यात की पाणी व्यवस्थित वेळेवर येत नाही. सोबतच काही घरांना जे आहे ते ड्रेनेज किंवा बाथरूम टॉयलेट नसल्याची प्रतिक्रिया दिली. आता संडासचे लपडे चालत घाण सगळी साफ नाही काय नाही पाणी नाही. मराठी महापौर असावा का? हा मराठीच पाहिजे ना. कोणत्या पक्षाचा असावा? शिवसेना शिवसेना. म्हणजे शिवसेनेमध्ये पण दोन गट पडलेले आहेत. गट ठाकरे गट. म्हणजे एकंदरीत ठाकरे बंधूंचा. हा आपण अजून काही लोकांची प्रतिक्रिया घेणार आहोत. दादा काय सांगाल? मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि तुमच्या इकडच्या मुख्य समस्या काय आहे? आता पहिलं मेन म्हणजे हा कोलिवाड्यात हा एकच संडास होता लेडीजसाठी हा. आणि सर्वीकडनं कोलिवाड्यातून इकडे आहे ते संडासला येत होत्या. आता बाकीच्या ठिकाणी झाल्यापासून इथे कोण इकडे लक्षच देत नाही याकडे. आता एक मध्यंतरी हा रिपेअर रात्री 24 तास हा संडास चालू असायचा लेडीजसाठी. आता इथे बघायला गेलं तर काही वयस्कर आहे तर त्यांना खूप त्रास आहे इथे. म्हणजे खूप म्हणजे लाईट नाही, अंधार बाथरूम बघितलं ना आपण तर एकदम व्यवस्थित बांधलेलं आहे. व्यवस्थित आहे पण पूर्ण आतमध्ये पाण्यामुळे डॅमेज आहे आतमध्ये पण. गटारं तुंबल्यात आणि हे डायरेक्ट काही करत नाहीयेत इथे. खूप म्हणजे याचा लोकांना त्रास आहे, जास्त करून वयस्कर लोकांना आहेत इथे. तर थोडं पाण्याचं पण प्रॉब्लेम आहे आणि कोण लक्ष द्यायला येत नाहीत. म्हणजे जे कोण पहिले कसं इथे आठवड्यातून एक BMCचा माणूस साफसफाईला यायचा, तो येऊन पैसे काय थोडेफार घेऊन जायचा. पण आठवड्या द्यायचे त्याला सहखुशीने द्यायचे, 10-5 रुपये जे काय ते द्यायचे. पण तो BMCचा स्वच्छ करणारा माणूस आहे येतच नाहीये. जवळजवळ माझ्या मते 10 वर्ष झाले येतच नाहीये. तो जो पहिला होता कोण एक असं तेल होता याच्यावरती, त्याचं नाव नाही माहिती ना, काय नाव होतं रे त्याचं? तो एक पहिला याचा बाल्टी घेऊन साफ करायला, तो गेल्यानंतर कधी त्याच्यानंतर पुन्हा कोण आलंच नाहीये इथे साफसफाईला. कोरोनामध्ये कशी परिस्थिती होती इकडे? कोरोनामध्ये पूर्ण ब्लॉकच होतं इकडे, कोणाला बाहेर यायलाच नव्हतं भेटत होतं. कारण तर एकदम जवळजवळ सगळं गल्ल्या छोट्या छोट्या आहेत, बाजूबाजूला लोक राहतात. आणि आता हे इथे हे ओपन गटार होते, हे साफ करायचे होते. आता ते साफ करायचं राहिलं तिकडे जातो डायरेक्ट पाणी समजा, पण हे पण साफ करायला येत नाहीये. फक्त दिवाळीला तो येणार, पैसे मागायला येणार. तो एक येत होता, तो पण बंद झाला. तो साफ पण करत नव्हता, फक्त दिवाळी आली तो पैसे न्यायला यायचा. हा पहिला जो जुना होता तुला चांगला होता, तू बराबर साफसूफ करायचा. आमचे जण पैसे 10-10 रुपये घेऊन जायचा, तू बराबर साफ करायचा. आता येतच नाही अजिबात. आता काय करणार आम्ही पैसे पण आम्ही 10-10 रुपये म्हणजे आम्हाला पण स्वच्छता ना आणि आमची पण समस्या सुटेल. नवीन लाईन जोडलेली आहे. ही आता नवीन जोडली ना रे, नवीन जोडली. त्याच्यात पाणी पण नाही टाकी समजे रात. तर तुम्ही काय सांगाल? काय सांगायचं, संडासची सोय करायची आमची. फक्त निदान संडास तर ठीक वाटलं, फक्त त्यामध्ये पाणी नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे. हा, कोणी ते यायलाच नाही मागत. पाणी नाही तर कसं लांब जायला लागतं तिकडे मैदानामध्ये. संडास जरा चांगलं सोयीचं करायला सांगा. जेंट्स कसंही ऍडजस्ट करू शकतो रात्री अपरात्री, पण लेडीज नाही असं ऍडजस्ट करू शकत. त्यांना गरज आहे ऍक्च्युली या संडासाची. आणि हा एकच संडास होता पूर्ण कोलिवाड्यापासून. म्हणजे तुम्ही नेवीचा तुम्ही खाली गेलात कोलिवाडा, तिथून लेडीज इथून ते जवळजवळ दामोदरचा, तिथून सर्व लेडीज इकडे यायचे पहिले ह्या संडासात. तर त्यांना उघड्यावर बसायला पहिलं लेडीजला थोडंसं हे वाटायचं, अफोर्डेबल वाटत. तर आता हे मैदानातही झालेत, बाकीच्या काही गाणं घरोघरी आहेत. पण इथे ह्या 3-4 गल्ल्या आहेत ना असं की त्यांना संडासचं ऑप्शन नाही, आणि नाही कुठे म्हणजे ती लाईन टाकू शकत. कारण त्यांना छोट्या छोट्या जागा असल्यामुळे त्यांना ती संडासची लाईन नाही टाकता येत, आणि रूम ही छोटे आहेत त्याच्यामुळे. तर त्यांना हा संडास रिपेअर करून पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम करून ठेवलेला आहे. म्हणजे पाणी नाहीये,
तो व्यवस्थित लाईन त्याची जात नाहीये. घाण जाण्याचं पाणी जाण्यासाठी हेच नाहीये समुद्रामध्ये. खाली गटराच्या खाली मोठी मोठी दगड आहेत, त्यामुळे पाणी जाऊ ड्रेनेज सिस्टम व्यवस्थित केली नाही मला. हा त्यांना सांगितलेलं मागच्या साईडने तुम्ही लाईन टाका म्हणजे पाणी जाईल, पण त्या लोकांनी ऐकलंच नाही. इथेच दगड पुढे पण हे मुलं पाणी तुंबतं ना तेव्हा आमच्या इकडची मुलं पावसामध्ये दगडी काढतात गटारात, अक्षरशः गटारामध्ये एवढ्या एवढ्या पाण्यामध्ये उतरून. काय फायदा मग? इतकी मोठी मोठी दगड आहेत की समुद्राच्या लाटाने दगड येतात गटारामध्ये. आता एकंदरीत एवढ्या मोठ्या समस्या तर आहेतच, पण तुम्हाला पण माझ्या शेजारी घर इतके मच्छर येतात ना की खिडकी पण उघडी ठेवू शकत नाही, इतक्या मच्छर अख्खा दिवस मच्छर असतात, दिवसा पण मच्छर असतात. पहिला कुठे मच्छर वगैरे नव्हती, पहिला तर ओपन होते सर्व. आता यांचं घर किती जवळ आहे, 2-2 लहान मुलं आहेत तरी किती मच्छर आहेत. मुलं सारखे आजारीच असतात, ताप वगैरे चालूच आहे, कोण लक्ष आता देत नाही. एकंदरीत एवढ्या मोठ्या ह्यात तर तुमच्या समस्या झाल्या पाहिजे. एकतर रस्त्याचा पण विचारलं मी, रस्त्याचा पण प्रॉब्लेम आहे मेन रस्त्याचा. त्यानंतर पाण्याचा आहे, स्वच्छता, बाथरूमचा आणि स्वच्छतेचा पण प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला काय वाटतं कोणता पक्ष तुमच्या ह्या समस्या सोडवू शकतो? कुठल्या पक्षाचं बोलणार आता? पहिल्यापासून आता इथे शिवसेना होती आणि आता त्याच्यानंतर मनसेने पण एकदा दखल घेतलेली आहे. त्यांनी आपले धुरी साहेब आलेले होते, ते पण आम्हाला बोलले की त्या उद्घाटन केलं. त्याच्यानंतर मग त्यांनी पण थोडं ते एक आवाज केल्यानंतर ते थोडा रिपेअर केला. त्यानंतर पण रिपेअर केल्यानंतर पुन्हा जे आता पुन्हा प्रॉब्लेम झाला तर कोणी लक्ष द्यायला येत नाही. आणि या लोकांनी पण पोरांनी पण जाऊन कंप्लेंट वगैरे केलेल्या, पण आता कोणी येतच नाहीये इथे बघायला. आता काय इथे बाकीच्या ठिकाणी सर्व झालं, आता इकडच्यांचा प्रॉब्लेम कोण लक्ष देतच नाहीये. पण आता काय वाटतं कोण कोण ही समस्या तुमची सोडवेल, कोणता पक्ष? शिवसेनाच करते आता इथे, शिवसेनाच करत आले आणि तेच करत आले. ते लोक रिपेअर करतात आणि ते लोकच चांगलं करत होते. एकनाथ शिंदे साहेब. नाही, उद्धव ठाकरे साहेब जे आमचे होते त्यांच्यातले जे नगरसेवक होते तेच लोक इथे रिपेअर करत होते आतापर्यंत. आणि ते त्यांचा जो व्यक्ती होता म्हणजे साफसफाई कामगार, तो यायचा. त्यांना सांगितलं की ते इथे बरोबर आठवड्यातून दर आठवड्यातून एकदा यायचा. काय वाटतं आता इकडच्या समस्या तर आपण जाणून घेतला आहे, पण या समस्या कोण सोडवेल, तू कोणता पक्ष सोडवेल, काय वाटतं यावर? आता काय सांगावा, कोण आता शिवसेना का पक्ष, कोण शिवसेना येते काय कोण येते काय माहिती बाबा. पण कोण येईल तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कोणाला मतदान करता? आम्ही काम कराल ना त्याला आम्ही मत देणार. आमचं काम झाला पाहिजे त्याला मत देणार, कोण पण येऊ दे. मुंबईचा महापौर कोण असावा? काय माहिती नाही बाबा. ते ते आपण समस्या तर पाहिलेल्या आहेत, पण तुम्हाला काय वाटतं की नक्की कोण तुमच्या या समस्या सोडवू शकतो, कोणता पक्ष तुमच्या या समस्या सोडवू शकतो? शिवसेनाच यायची. पण आता तुमच्या या समस्या कोण सोडवू शकतो? आता पहिल्यापासून शिवसेना करत आली, आता कोण करत आहे काय माहिती नाही. काय तुम्ही काय सांगाल? तुमचं वेगळं मत असू शकतं ना त्यावर. सांगू शकत नाही आता कोणी शाखेतच जातो शिवसेनेच्या. येतात शाखेवाले येतात, आता नळाची लाईन जॉईन करून दिली त्यांनी. पण मग ना लाईन जॉईन केलं पण त्यामध्ये पाणी नाही असं. पाणी आता तिकडे घेतली कोणी चोरून लाईन, काय करणार आता येतील परत बघायला. म्हणजे लाईन चोराचोरी पण होते तर. हा हो, सगळं होतं. सगळं होतं. पण कसं लेडीज बाथरूम खूप जुने आहेत, चालू राहिले पाहिजे असं आम्हाला पण वाटतं. कारण आमच्या समस्या आहेत, आता आमच्याकडे लाईन टाकायला हेच नाही. संडास बांधले 11-11:30 वाजले रात्री की बंद, आणि तिथे पैसे देऊ ना, हा फ्री आहे संडास. आता हा 24 तास आहे आणि बाकीचे ते मैदानात आहेत ते 11:30 वाजले की बंद होतात. आता एखाद्याला लूज मोशन झाला, काही प्रॉब्लेम झाला, कधी कोणलाही काही होऊ शकतं. तर हा एकच संडास आहे की तिथे रात्री अपरात्री येतात लेडीज, आणि हा पण बंद झाला तर मग जाणार कुठे लेडीज? उघड्यावर तर जाऊ शकत नाही, ते खडपत जाऊ शकत नाहीयेत. मग हा एकच पर्याय की हा संडास रिपेअर करावा आमच्या मते. आता इथून रस्त्यावर बाईक पार्किंग केली जाते आणि या बाईकमुळे जे आहे ते अडथळा निर्माण होतो. त्यांचे जे म्हणणं आहे की ॲम्ब्युलन्स असेल किंवा मग दुसऱ्या कोणत्या जर गोष्टी असतील तर या ठिकाणी त्यांना रहदारीसाठी जाता येत नाही, किंवा कचऱ्याची गाडी असेल मुख्य म्हणजे, तर त्याही ह्या साईडून पार्किंगमुळे पास होत नाहीत. गल्ली वगैरे छोटे एका वेळेस एकच ते तर काय आता आयुष्य गेलं याच्यातच आपलं, ते काय मोठ्या थोड्या होणार आहेत, ते तर तसंच राहणार. काय वाटतं रिकन्स्ट्रक्शन वगैरे व्हावं? व्हावं ना, रिकन्स्ट्रक्शन झालं तर चांगलंच आहे, सगळ्यांचंच चांगलं होईल. आपल्या बरोबर होण्याची आवश्यकता आहेच, कारण हे एवढं तर आहेच, ते सगळंच हे होते, त्रास आहे नाही असं नाही. आपण पाहिलं की
वरळीतल्या ज्या कोळीवाड्यात आज आम्ही होतो आणि कोळीवाड्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. एकंदरीतच इकडचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती बाईक पार्किंग असते, त्यामुळे ॲम्ब्युलन्स असेल किंवा कोणत्या गाड्या असतील तर त्यांना येण्यासाठी अडथळे निर्माण होतात. हे यांचं एक मुख्य समस्या जाणून आलं. त्यानंतर दुसरी समस्या होती ती पाण्याची. पाणी 2 ते 3 तास म्हणजे सकाळी 7 किंवा 9, 11 अशा वेळेत पाणी येतं, तर त्यामुळे पुरेपूर सगळ्यांना पाण्याचा जो पाणी हवं असतं ते पाणी तेवढंसं त्यांना मिळत नाही. तिसरा मुद्दा जो त्यांनी मांडला नागरिकांनी तो म्हणजे स्वच्छतेचा आणि गटार स्वच्छ नसतात. मोठी समस्या म्हणजे इथे टॉयलेटची समस्या जाणून आली. त्या समस्यांवरती बऱ्याचशा महिलांनी ज्या आहेत त्या प्रतिक्रिया दिल्यात. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या ज्या समस्या सोडवेल त्यांच्या मागे आमची जी पूर्ण वरळीतले आमच्या ज्या चाळी आहेत त्या चाळीतली लोक असतील, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिली. कॅमेरामॅन आदेशसह कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.